शुभ हस्ते आपण हे शिवाजीजी उतेकर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आलं होतं. भाऊजींच्या माध्यमातून हे कॅश प्राईज ते देतोय. तदनंतर ही आकर्षक ट्रॉफी राहुलजी गोळे अर्थात राहुलजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आपण देतोय. ही आकर्षक मेडल या आपण प्रदान करतो आहोत. मेडल देण्यात येत आहे. तदनंतर हे आकर्षक मेडल आपण देत आहोत. प्रथमतः मेडल प्रदान करण्यात येईल. सुनीलजी उतेकर साहेब यांच्या माध्यमातून हे मेडल आहे. हे आकर्षक मेडल आपण प्रदान करतोय. आणि तदनंतर चॅम्पियन स्पोर्ट्स महाड यांच्या माध्यमातून ही आकर्षक टी शर्ट्स. कल्पेश मांढरे म्हटलंय की मी 4 शब्द नाही मी 10 शब्द तर आवर्जून बोले. तो बोलणार आहे आणि तयार देखील झालाय. ही चॅम्पियन स्पोर्ट्स महाडची आकर्षक टी शर्ट्स जी स्पॉन्सर्स केले जुबेरभाई यांच्या माध्यमातून या कल्पेशची चर्चा करूयात. काय खेळला आहे तो. 14 बॉल 36 धावा 1 षटक तिथे 6 धावा आणि 1 विकेट घेणारा कल्पेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. किती आनंदी आहेस सडवलीकर. प्रथमच आपण पाहतो पीटीपीएल मध्ये सुपर 6 मध्ये अगदी नंबर्स मध्ये आल्यात. काय म्हणशील तुझा आनंद कसा व्यक्त करशील. आनंद व्यक्त करण्यासारखा नाही आहे. आनंद तर खूप होत आहे. पहिल्यांदा खेळलो. पहिल्यांदा बॅटीला बॉल लागत गेले. चांगले दिसत होते. कॉन्फिडन्स हाय होता आणि खूप छान बॅटिंग झाली. परफॉर्मन्स सगळ्यांचा चांगला आता बॉलिंग पण चांगली झाली. त्याबद्दल खूप खुश आहे. सर्वात प्रश्नाची उत्तर तू एकाच ओळीमध्ये देऊन टाकलीस. खरं तर आज काय सेलिब्रेशन काय सडवली गावामध्ये काय आहे. आधीची तयारी झाली आहे का की सेलिब्रेशनची. कारण पीटीपीएल मध्ये तुम्ही नंबर्स मध्ये आलात. तयारी अशी काय झाली नाही पण सेलिब्रेशन नक्की होईल. गावामध्ये उठणं पण आहे. आता तिकडे सगळं होणार काय व्हायचं ते. या खूप साऱ्या शुभेच्छा देत मॅचला होती सुरुवात. ही आपण निलेजी पवार सर यांचा आवाज ऐकूयात. सामन्याला सुरुवात झाली. आणखीन एक मोठी मॅच. थँक्यू थँक्यू जय सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. निकुटेजी जाधव यांचा देखील आवाज ऐकला. मॅचला सुरुवात होते. सामना क्रमांक 5 जय हनुमाननगर वॉरियर्स विरुद्ध योगेश सरकार किनेश्वर या दोन संघादरम्यान ही 5वी लढत मैदानाच्या आतमध्ये सुपर 12 थरार आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. प्रेक्षकांची गर्दी देखील आज तेवढीच पाहायला मिळते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. tenniscricket.in ला देखील जेवढे प्रेक्षक जोडलेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिलं षटक घेऊन गुलजार दाखल होतोय. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती व्हाईटची धाववाली आहे. संघाची धावसंख्या 1 ने खोलते. एक्स्ट्राच्या धावेने संघाचं खातं खोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य पवार आणि चिन्मय पालांडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर चिन्मय पालांडे याला आपण पाहतोय. तो देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. पुढचा बॉल गुलजारचा लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. लीग लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येईल विनय तळेकर चेंडूवरती तदवर एक सिंगल घेण्यात आली आहे. खरं तर निलेजी पवार सर आपल्याला ना धामणदेवी संघ केतनदादा खाडे यांचा असा पाहायला मिळायचा की ते सेलिब्रेशन करायचे. सडवलीकर सुपर 6 मध्ये दाखल झालात. बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. सडवली संघ दाखल झाला आहे सुपर 6 मध्ये. बक्षीस पात्र गाठली आहे कल्पेश मांढरे आणि कंपनी. प्रशांत जाधव बाळा आणि कंपनी. कुलदीप जाधव आणि संपूर्ण टीम. कुलदीप जाधव यांचा संघ आपण पाहिला सुपर 6 मध्ये दाखल झालाय. वेल प्लेड. परंतु ही मॅच अजिंक्य पवार याच्या बॅटमधून फटका आलाय आणि इथं महत्वाचा झेल. विनय तळेकरच्या हातामध्ये काय होतंय मैदानामध्ये. ज्याने अगदी धावा बनवल्या होत्या. पहा अतुल तळेकर गुणलेखक होता. त्याने इथून सेलिब्रेशन केलंय. विनय तळेकरने झेल टिपलाय. खेळाडू क्रमांक पहिला हनुमाननगर संघाचा अजिंक्य पवार बाद. सडवलीकर उद्या देखील सेलिब्रेशन साठी आपला जल्लोष ठेवा. उद्या देखील कुलदीप जाधव यांचा संघ. कुलदीप जाधव यांचा आनंद मात्र गगनात मावेनाचा झालाय.
पहिल्यांदा संघ दाखल केला आणि संघ सुपर 6 मध्ये चला बाहेर चढवली. मॅच चालू आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे ही देखील आहे आणि महत्वाची मॅच आहे. बॅटिंगसाठी सूरज निकम हा दाखल होतोय. चिन्मय पालांडे आणि सूरज निकम महत्वाचा मोठी विकेट आता मिळाली आहे. योगेश सरकार किनेश्वर या टीमला अजिंक्य पवार शून्यावरती बाद झालाय, ज्याने 91 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या. पुढचा बॉल गुलजारचा, हा बॉल सोडून दिलाय, निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी गुलजारची, कमबॅक करतोय गुलजार. मागील 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर लीग फॉर्मॅट मध्ये खेळत असताना अगदी थोडासा अडचणीत सापडला होता गुलजार, परंतु आता पहिल्या षटकामध्ये मोठी विकेट त्याला प्राप्त झाली आहे. विकेट मिळवली, हनुमाननगर संघाला धक्का दिलाय. पहिला अजिंक्य पवारला बाद केलंय, त्याला यश मिळाले, मोठं यश मिळाले. परंतु चिन्मय पालांडे आणि सूरज निकमला आता बॅटिंग करावी लागेल. संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल, डॉट चेंडू या ठिकाणी येतोय. चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 3 चेंडू डॉट टाकलेत आणि 1 विकेट देखील महत्वाची आली या षटकामध्ये. SK लाईव्ह इव्हेंटचे सर्व निलेश महाबदी यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच गौरव सावंत आणि निलेश महाबदी यांची भेट जर पाहिली तर महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये झाली होती आणि ते नक्कीच आज चर्चा काहीशी करत असताना पाहायला मिळतात. आणखीन एक डॉट बॉल, षटकाची समाप्ती होते डॉट बॉलने. पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा 1 विकेट पाहायला मिळते. 5वा सामना आपल्या समोर आजच्या दिवसातील रात्रीमधील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा सामना दादा अँड कंपनी वावे विरुद्ध अक्कलकोट ग्रुप असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्या सामने अतुल आज चांगले पाहायला मिळाले. पहिल्या मॅच पासून त्या 4थ्या मॅच पर्यंत सगळे सामने अगदी चांगले पाहायला मिळाले. फक्त ज्योतिंद्र बैडेस आणि आपण जर पाहिलं तर जोया 11 चरई मोला थोडीशी ती मॅच वन साइड होताना पाहायला मिळाली. धाबा झाल्या नव्हत्या, त्याचा पाठलाग देखील लवकर करण्यात आला होता. परंतु SK लाईव्ह इव्हेंट आणि किरण वॉरिस भोगाव देखील सामना चांगला पाहायला मिळाला. परंतु 4था सामना जय मल्हार प्राप्ती 11 कुंबळवणे आणि शीर भैरवनाथ सडवली हा सामना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत रंगला. एकाएकी झुंज एकाती किल्ला लढवला. गणेश शिरावळेनं तब्बल 45 धावा त्याच्या बॅट मधून आल्या, त्याला मात्र साथ मिळाली नाही आणि त्याचमुळे की काय त्याचा फटका कुंबळवणे टीमला बसला. योगेश शिलार यांची देखील बॅटिंग जशी पाहिजे तशी झाली नाही, परंतु गणेश शिरावळेने अगदी शेवटच्या बॉल पर्यंत लढत राहिला. वेगवान चेंडू हा देखील पाहायला मिळतोय. विनय तळेकर गोलंदाजी मार्क वरती आलाय. हा चेंडू जर पाहिला तर सरळ निघून जातो विकेट किपरकडे. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. आज ज्याचा जन्मदिवस आहे विनय तळेकर, मॅन फ्रॉम निवे गावचा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. अगदी काही कालावधीनंतर आपण पाहिलं तर त्याला पाहायला मिळालं चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवलाय आपल्या टीमसाठी. प्रत्येक प्रीमियर लीग असू देत, गावची स्पर्धा असू देत, त्यामध्ये चांगल्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये बॅटिंग असू देत, बॉलिंग असू देत, फिल्डिंग असू देत, विनय तळेकरने उल्लेखनीय कामगिरी केली. परंतु चिन्मय पालांडेचा तडाखा बसतोय, बॉल सीमारेषा पलीकडे जातोय, येतोय षटकार. पुढचा बॉल विनय तळेकर गोलंदाजी मार्क वरती. आडव्या बॅटना आणखीन एक फटका खेळला पॅरलल, या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. फ्लॅट षटकार चिन्मय पालांडेच्या बॅट मधून लगातारचा दुसरा खणखणीत षटकार. तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन 1 नंबर. यंगस्टर पोलादपूर आयोजकांचे आयोजन जमदार शिवाजी महाराज तानाजी मातुसरे. सुभाष मोरे साहेब आणि ओंबळीचे सकपाळ सर यांचं देखील आगमन झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत असणारे ओंबळीचे सकपाळ सर आणि आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असणारे अभि मेहता यांचं देखील आगमन झालंय. अभि मेहता, मी विनंती करेल की या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तसेच रवींद्र इंगवले हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, पायावरती मात्र पाहायला मिळतो चेंडू या ठिकाणी बरंच होतोय, कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल, 2 षटकार आल्यानंतर आता विनय तळेकर कमबॅक करतोय. एक चांगला गोलंदाज विनय तळेकर, त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. विनय आपण जर पाहिलं तर चिन्मय पालांडेनं 2 षटकार त्याच्या या षटकामध्ये आलेत. चांगली बॅटिंग चिन्मय पालांडेची पाहायला मिळते. चिन्मय पालांडे देखील आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट डोंगरी विभागामध्ये तो देखील खेळत असताना पाहायला मिळतो. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
चरई मोहल्ला संघासाठी देखील तो नेहमी खेळतो, परंतु आज हनुमाननगर संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करावी लागेल. संघ थोडासा बॅकफुटवरती, एक मोठी विकेट आली आहे. पुढचा बॉल विकेट खेळायचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत होत्या, बॅट उलटी पुलटी केली, धाव मिळाली नाहीये. पुन्हा एकदा येतो चेंडू निर्धाव, डॉट बॉल. विनय तळेकरचं हे षटक, 2 षटकार आले, 3 चेंडू जर पाहिले तर डॉट आलेत आणि आतापर्यंत 2 षटकामध्ये चेंडू 6 चेंडू डॉट आलेत, 7 चेंडू निर्धाव टाकलेत आतापर्यंत. त्यावरती एकही धाव आलेली नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती. खोलात टाकलेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर खेळला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये कोणतीही चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेट या षटकात मिळते. चिन्मय पालांडे बाद. बंद फलंदाज जो ज्याची ख्याती मात्र मोठमोठे फटके खेळण्यासाठी, इनिंग बिल्डअप करण्यासाठी, सूरज निकम तो बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ यांच्या मैत्रीचं नातं आपण सगळ्या अख्ख्या पोलादपूर तालुका नेहमी पाहत असतो. अगदी जवळचे आणि एक निष्ठ मित्र म्हणून एकत्र काम करत कित्येक वर्ष त्यांना आपण पाहायला मिळालं. पहिली नगरसेवक चषक स्पर्धा विनायकजी दीक्षित साहेब आणि सिद्धेश शेठ साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. तिथून पोलादपूर तालुक्याला क्रिकेटला वलय मिळालं आणि क्रिकेट सध्याच्या घडीला आता महाराष्ट्रभर आपण हे चर्चेचा विषय राहिला पोलादपूर तालुका. आणि या सर्वांचं श्रेय मात्र संदीप कदम यांना जाते आणि त्यांना 7 मात्र विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ यांची पाहायला मिळाली. खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह केला, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, गुलजारच्या माध्यमातून एक सिंगल घेतली आहे. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाते 15 धावा धाव फलकावरती. हे षटक देखील जर पाहिलं तर चांगलं राहिलंय गुलजारचं. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा होत्या 14. 2 विकेट माघारी परतल्या होत्या आणि सूरज निकम आणि आकाश काळे यांना आता बॅटिंग करावी लागेल, भागीदारी करावी लागेल. एक 60-65 धावा देखील या मैदानामध्ये पुरेशा मानल्या जाऊ शकतात, परंतु पॉईंटला बॅकफुट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता, तिकडे धाव मिळाली नाहीये. आकाश कोळी यांचा कॉल चांगला होता, रिक्स घ्यायची नाहीये आणि ती रिक्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाहीये. डॉट बॉल आलाय. गुलजारचं हे षटक. आज गुलजार एका वेगळ्या विचारविनिमय करून मैदानामध्ये दाखल झालाय. मागील 2 मॅचमध्ये त्याची कामगिरी थोडीशी खराब राहिली होती, परंतु या मॅचमध्ये महत्वपूर्ण मॅचमध्ये त्याचा बोलबाला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने ढकललेला हा बॉल लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येईल, तदवर एक सिंगल घेतली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर SKMB संघ जो सुपर 6 मध्ये दाखल होणारा पहिला संघ पाहायला मिळालाय. विनायकजी दीक्षित संघाचे मॅनेजर आणि संघाचे संघमालक मंगेश बेलोसे यांचा संघ, संदेश बेलोसे यांचा संघ आपण पाहिला. फटका खेळाय, उंच तर गेलाय, लांब जाईल का? विनय तळेकर आहे तिकडे, प्रयत्न करतोय, प्रयत्न अपुरे होत आहेत. बॉल पाहिला तर व्यासपीठाला मानवंदन देणारा हा येतोय षटकार. थँक्यू. षटकार ठोकलाय सूरज निकमने, महत्वपूर्ण षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. आणखीन एक दुसरा उडवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वराज जाधव बॉल खाली येतोय, झेल टिपतोय, आणखीन एक धक्का बसतोय. लगेचच पुढच्या बॉल वरती दिलंय उत्तर गुलजारने. सूरज निकम बाद.
खरं तर मैत्रीचं नातं नेहमीच कसं जपावं हे आपण पाहिलं ना तर एकंदरीत विनायकजी दीक्षित साहेब आणि सिद्धीजी सेठ साहेब यांच्या मैत्रीचं नातं जे आपण सातत्याने पाहिलं हे त्याच मैत्रीचं गीत आणि गोडवा गाणारे गीत आपण ऐकलं थोड्याच वेळापूर्वी DJ मास्टरच्या माध्यमातून. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि सिद्धेश शेठ आणि विनायकजी दीक्षित हे दोन मित्र आणि अशीच मैत्री जर पाहिली ना सर तर गौरव सावंत आणि ओमकार गाडगेची देखील आहे. विनायकजी दीक्षित यांना आपण नेकीच मित्र परिवार त्यांच्या सोबत असतो मैदानामध्ये दाखल होत असतात परंतु अनिकेत पवार आलाय त्याच्या बॅट मधून हा येतोय खणखणीत षटकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झालेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 खेळाडू बाद झालेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. अतुलला देखील इथं मात्र बसून मात्र आनंद घेतोय तो. योगेश सरकार किन्नेश्वर खेळतेय. त्याचे बंधू विनय तळेकर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगली कामगिरीची अपेक्षा त्याला देखील असणार आहे. परंतु विनायकजी दीक्षित यांची चर्चा 7 दिवस आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज आणि उद्या जास्तीची त्यांच्या नावाची चर्चा विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ साहेब यांच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 28 धावा आणि 3 खेळाडू बाद झालेत. येणारे 3 षटक महत्वाचे असणार आहेत. चला आपण सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच टॉस साठी. दादा अँड कंपनी वावे आणि त्यांच्या विरोधात मध्ये खेळेल अक्कलकोट ग्रुप. हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अक्कलकोट ग्रुप मंगेजी बेलोशी यांचा संघ ओमकार गाडगे यांचा संघ आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. तसेच दादा अँड कंपनी वावे हशमत तांबे साहेब आणि शुएब करबेलकर साहेब यांचा संघ जो दादा अँड कंपनी वावे हा संघ खेळताना पाहायला मिळेल. परंतु वावे संघ म्हटल्यानंतर एका खेळाडूची आठवण आपण नक्कीच करून देऊ. अर्थलान करबेलकर हा खेळाडू आपण पाहतो. बाळू यांचं देखील आगमन होतंय. चाळीसकोंड गावचे आणि राज शिंदे यांचं देखील आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत. बाळू यांना कॅमेरामॅन मध्ये देखील नेहमीच पाहायला मिळतात SK लाईव्ह सोबत. त्यांचं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल खुला टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. चेंडू हवेत बराच काळ होता. विनय तळेकर चेंडूवरती स्वतः जाईल. एक सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाते 29 धावा धावफलकावरती. धावांचा वेग वाढवावा लागेल. 65-70 धावा जरी बनवल्या तरी गोलंदाजी हनुमाननगर वॉरियर्स संघाकडे चांगल्या पद्धतीची आहे. तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. दोघांना भागीदारी करावी लागेल. आकाश कोळी आणि अनिकेत पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. एका बॉलवरती त्याने षटकार ठोकत असताना पुढचा बॉल आडवा हाफ ट्रॅकर होता. त्याला फटका खेळाय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. पुढचा बॉल विनय तळेकरचा अनिकेत पवार साठी. अनिकेत पवार बरसतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु हा बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल. एक षटकार एक चौकारण्याची बॅटिंग करतोय अनिकेत पवार. त्याला माहिती आहे संघ अडचणीत सापडलाय. हनुमाननगर संघासाठी धाबा बनवायच्यात. माझ्या टीमसाठी माझ्या संघ मालकासाठी धाबा बनवायच्यात. तो मैदानात दाखल झालाय. 5व्या क्रमांकावरती 10 धावा त्याने बनवल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. 33ला 3. मोठा फटका. बॅटची कडा घेतली. चेंडू हवेत असणारे गुलजार चेंडू खाली येतोय. झेल टिपतोय. आणखीन एक धक्का बसतोय हनुमाननगर संघाला. अनिकेत पवार देखील बाद.
हार्दिक स्वागत. भागोजी मोरे बोरवळे गावचे यांचं आगमन होतंय आणि संदीप कदम यांचे मामा आपलं हार्दिक स्वागत. मामा सुफियान राटविलकर बॅटिंगसाठी आलाय. पहिला बॉल खोलात टाकलाय, ड्राईव्ह केलाय, हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलेल फेकेल. स्वराज जाधव त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग स्वराजने या स्पर्धेमध्ये केली आहे. सचिन मोरे साहेब आपण देखील आलात, आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बोरावळ्यामध्ये नेहमीच आपण पाहतो बोरावळे गाव असं आहे ना, गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दत्त जयंती निमित्त आता उत्सव असतो, त्या निमित्ताने क्रिकेटची स्पर्धा देखील असते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका आलेला नाहीये. आकाश कोळी यांना थांबावं लागेल, बॅटिंग करावी लागेल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या किती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटक संपले, 34 धावा. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन घेऊ. तर या ठिकाणी आपण आज 7व्या दिवसामध्ये पाहतोय सन्माननीय आदरणीय सिद्धेश शेठ साहेब यांचे पिताश्री डॉक्टर संजय शेठ साहेब हे देखील उपस्थित आहेत. तसेच अभिषेठ हे देखील उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल की दोघांनी व्यासपीठावरती यायचंय. विनायकजी दीक्षित साहेब आम्ही पाहिलं ना तर पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना बोलवतोय व्यासपीठावरती, परंतु ते सांगतायत की आम्ही सर्वांसोबत स्टेडियम मध्ये बसून आनंद घेऊ प्रेक्षक कक्षामध्ये. तसेच नगरसेवक आमचे जे के साऊंडचे निखिल कापडेकर साहेब यांचे देखील पिताश्री हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती कापडेकरांचा अगदी नावाजलेला रेडा म्हणजेच मायकल किंग आणि त्याचे मालक आपण कापडेकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. आपले हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 35. एक सिंगल आली आहे. चंद्रकांत गोलंदाजी मार्क वरती येतोय. बॅटची कडा इथं मात्र यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये, जेल टिपतोय. आणखीन एक विकेट. आकाश कोळी देखील बाद. टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर अंकुर सिंगला गोलंदाजी करत असताना त्याची शैली, परंतु तो डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतो. आणि हा मैदानामध्ये गोलंदाज जर पाहतोय ना चंद्रकांत, तो उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. सुफियान राटविलकरनं 3 षटकार मारले 3 बॉल मध्ये. तर विक्की जाधव आणि संकेत सुतार यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपये असणार आहेत. सुफियान राटविलकर साठी प्रत्येक षटकाला, परंतु संघ अडचणीत सापडलाय. इथून पुढे धावा बनवायच्या हनुमान नगर संघाला. मोठा फटका आलाय. आल्या मात्र फटका हा खेळलाय. क्षेत्ररक्षक हा बॉल खाली, झेल त्याच्या हातातून निसटलाय. निहाल पवार मैदानात दाखल झाला, एक युवा खेळाडू. त्याला आता जीवदान मिळाले. संघाची धावसंख्या झाली ती 36. 5व्या षटकाचा खेळ. किनेश्वर गावचे माजी सरपंच सदाशिव पवार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती यायचंय. अगदी विनायकजी दीक्षित यांना आपण पाहतोय मैदानाच्या चहूबाजूकडे त्यांचं लक्ष. सध्याच्या घडीला त्यांचा SKMB टायगर्स हा संघ देखील सुपर 6 मध्ये दाखल झालाय. समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. चंद्रकांतची देखील चांगली गोलंदाजी. 4 बॉल टाकले, 2 विकेट आल्यात. 1 विकेट आली आणि 2 धावा त्याने खर्च केल्यात. धावसंख्या स्थिरावली 36 ला. आपण पाहिलं तर 5 खेळाडू बाद झालेत. हनुमाननगर वॉरियर्स संघ
संकटात सापडलाय वॉरियर्सला. आता वॉरियर्स सारखी बॅटिंग या खेळाडूंना करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं युद्ध पाहायला मिळते. सुफियान राठविलकर बॅटिंगसाठी मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जाणारा सुफियान राठविलकर सरई मोहल्ला संघासाठी चांगलं क्रिकेट खेळतो. दर्जेदार क्रिकेट तो खेळतो. दर्जेदार बॅटिंग त्याला आता करावी लागेल या मॅच मध्ये. मोठा फटका स्टँड अँड डिलिव्हर अगदी दूरवरती मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार ठोकलाय सुफियानच्या बॅट मधून. विनंती आणि ज्यांचे क्रिकेटचे चाहते ज्या खेळाडूचे चाहते बक्षीस लावतायत परंतु ते बक्षीस आमच्यापर्यंत आल्यावरती याच्यानंतर आता घोषणा केली जाईल अशी सूचना आम्हाला आयोजकाकडून आली आहे. याची नोंद घ्या. आता बक्षीस इथून पुढे आमच्याकडे जमा करा. ते बक्षीस त्या खेळाडूंपर्यंत पोहोचवलं जाईल अशी सूचना आयोजकाकडून आली आहे. धावफलकावरती 42 धावा. 42 धावा धावफलकावरती. बॅटिंग करतोय सुफियान. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. चौकार. मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी विनंती करेल की या व्यासपीठावरती विनायकजी दीक्षित यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. आपलं हार्दिक स्वागत. पोलादपूर नगर पंचायतीचे नगरसेवक युवा नेतृत्व विकास शेठ गोगावले आणि भरत शेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक विनायकजी दीक्षित साहेब आणि त्यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित होते. आपलं हार्दिक स्वागत. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 46 धावा धावफलकावरती आल्या. सुफियान एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक टाकण्यासाठी आता कोणाला आमंत्रित केलं जाईल, कोणता गोलंदाज येईल. संघाची धावसंख्या झाली ती 46. 15 एक धावा जरी आल्या ना शेवटच्या षटकामध्ये एक चांगली टोटल हनुमान नगर संघासाठी आपण नक्कीच म्हणू. सागर निकम आलाय मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात दाखल झालाय. पुण्यामधून निघाला होता. थोडासा उशीर झाला परंतु या मॅच मध्ये आता त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये घेतलंय. त्याला टॉस साठी नेक्स्ट मॅच दादा अँड कंपनी वावे विरुद्ध अक्कलकोट ग्रुप. हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. साई पार्टी गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम दिविल गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फिरकीपट्टू म्हणून ओळखला जाणारा साई पार्टे, ज्या खेळाडूची चर्चा आपण पीटीपीएल पर्व पहिल्यामध्ये पाहिली होती, तो खेळाडू मैदानात दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. दिविल गावचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय साई पार्टे. परंतु या ठिकाणी हनुमाननगर वॉरियर्स प्रथमेश पवार आणि साहिल जाधव यांचा संघ कुठेतरी थोडासा अडचणी सापडला. या षटकामध्ये नक्कीच 15 धावा आल्या तर एक चांगली फायटिंग टोटल उभी केली जाऊ शकते आणि ते करावं लागेल. निहाल पवारला एक युवा खेळाडू बॅटिंग करावी लागेल. हनुमाननगर प्रीमियर लीग मध्ये त्याने बॅटिंग केली होती परंतु आता संघाला आवश्यकता आहे बॅटिंगची. एक 15 एक धावा आल्या तर एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो संघ. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. लेग बी 4 ची मिळते विकेट आणि निहाल पवारला देखील परतावा लागेल. विकेट येते परंतु GRS आपण या ठिकाणी पाहिलं जाईल. DRS ची मागणी करण्यात आली. लेग बी फोलची विकेट LBW ची विकेट मिळेल काय? गोलंदाजी तर चांगली केली होती आपण पाहतोय.
डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर कॉलला आउट आहे आणि इकडे देखील पाहिलंय आउट आहे. खेळाडू बाद असणार आहे. निहाल पवार बाद होतोय. LBW ची विकेट मिळते. सेहेचाळीस वरती स्थिरावली आहे. 46 या आकड्यावरती 6वा खेळाडू बाद झालाय हनुमाननगर वॉरियर्स या टीमचा. साई पार्टीनं पहिल्याच बॉलवरती LBW ची विकेट मिळवली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण नवीन बॅटर प्रथमेश पवार दादू अर्थातच दाखल होत असताना संघ मालक स्वतः मैदानात बॅटिंगसाठी दाखल झालाय. दादूला 2-3 मोठे फटके खेळावे लागतील. ताकद आहे दादूकडे, प्रथमेश पवारकडे ताकद आहे षटकार मारण्याची, त्याच्यामध्ये किमय आहे, त्याची तशी बॅटिंग करावी लागेल. या 5 बॉलवरती साईच्या ओव्हर हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज SK लाईव्ह इव्हेंटचे सर्व निलेश महाबदी यांच्याकडून आलेत. 46 धावा फलकावरती दादू आलाय बॅटिंग साठी, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट साई पार्टेनं घेतली आहे. पुढचे 5 बॉल महत्वाचे असणार आहेत. 2-3 मोठे फटके येऊ दे असं म्हणत असतील. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालंय. लगेचच एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 47 या आकड्यावरती. 47 धावा फलकावरती. चला टॉस साठी दादा एंड कंपनी वावे विरुद्ध अक्कलकोट ग्रुप. चला टॉस अभि मेहता यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील असणार आहे. बाहेर कॅच पकडा बाउंड्रीच्या आयवा कॅच, त्याच्यासाठी 100 रुपये सिद्धेश शेट युवा मंच यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. सिद्धेश शेट युवा मंच यांच्या माध्यमातून बाहेरच्या खेळाडूंना प्रेक्षकांना 100 रुपयाचं कॅश प्राइज बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडल्यानंतर दिले जातील. पुढचा बॉल साई पाटेचा फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. सुफियान राटविलकर याच्या बॅट मधून आलाय. पंचांनी DRS घेण्यात आलाय. वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे का? कमरेच्या वरती हा चेंडू हाताळलाय का पाहिले जाईल. पंच आमचे तिसरे पंच नक्कीच पाहतायत की हा नो बॉल असणार आहे की नाही. षटकार तर ठोकलाय सुफियान राटविलकरने. संघाला कुठेतरी धावा बनवण्यामध्ये मोलाचं योगदान सुफियान देतोय, परंतु हा बॉल पाहिला जाईल, चेक केला जाईल. tenniscricket.in भारतातील पहिली वेबसाईट, अर्थातच tenniscricket.in. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुफियानच्या बॅटिंग साठी संजय जाधव यांच्याकडून 1000 रुपये आलेत. अरुण मोहिते यांच्याकडून देखील 3 षटकाराला 1000 रुपये असणार आहेत. फटका आलाय, फटका तर हवेत आहे, झेल होईल का? परंतु नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव घेता परतावं लागेल आता प्रथमेश पवारला. विकेटचं पतन. पाच मध्ये खेळणारे देवार या संघाचे संघमालक नितेश शिंदे यांचं आगमन या ठिकाणी होतंय. आपलं हार्दिक स्वागत. बॅटिंग साठी नवीन बॅटर येतोय. सुफियान मैदानाच्या आतमध्ये मोठे फटकेबाजी करतोय. एक षटकार त्याने ठोकलाय, परंतु पुढचे बॉल देखील महत्वाचे असणार आहेत. हा ट्रॅकर बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत, जेल टिपलाय, विकेटचं पतन होईल. सुफियानला देखील परतावं लागेल. पुढच्याच बॉलवरती सुफियान देखील बाद. यार की है यारी निभानी, पीले पीले ऊपर राजा, पीले पीले ऊपर जानी, पीले पीले ऊपर राजा, पीले पीले ऊपर जानी.
आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. शेवटचा बॉल 2 विकेट तर आल्या त्या षटकामध्ये. अजून एखादी विकेट घेतली शेवटच्या बॉलवरती तर निलेश मापदी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज साई पार्टीसाठी. परंतु एखादा मोठा फटका येऊ देत असंच हनुमाननगर संघाचे सर्व क्रिकेटचे चाहते आणि हनुमाननगरचे संपूर्ण मित्र परिवार म्हणत असेल. एक शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी केली जाऊ शकते. संघाची धावसंख्या आता हनुमाननगर संघाची 54 धावा. या शेवटचा बॉल या डावातील शेवटचा बॉल. हा बॉल सरळ निघून गेला. विकेट कीपरकडे धाव मिळते का पाहावं लागेल. परंतु धाव देखील मिळत नाहीये. विकेट मिळते आणि शेवटचा चेंडू येतोय डॉट. बनवले त्या 54 धावा. ओमकार गाडगे सीन वरती बॅट घेऊन. मला वाटतं उद्या ओमकार गाडगे बॅटिंग साठी उतरतोय की काय. स्क्रीन वरती त्याला पाहतोय. अगदी जवळचे मित्र गौरव सावंत यांचे आपण नक्कीच पाहतोय. चला आपण सन्मानित या ठिकाणी करणार आहोत. सन्मान देखील काय बाकी त्याने टॉस देखील करतोय. चला टॉस साठी आपण यायचे दोन्ही टीम दादा अँड कंपनी वावे आणि आपण जर पाहिलं तर अक्कलकोट ग्रुप. तर मंगलमूर्ती अपार्टमेंटचे उपाध्यक्ष सचिन जाधव साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सूरज या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. या आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. मंगलमूर्ती अपार्टमेंटचे आदरणीय सचिनजी जाधव साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सचिनजी जाधव साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून आदरणीय सचिनजी जाधव साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार सचिनजी जाधव साहेब यांचा सन्मान सूरजजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत. पोलादपूरचे शौर्य सौष्ठव यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूया जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. या पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय. शेवटचा सामना जो मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल सुपर 6 मध्ये जाण्यासाठी संघ तयार असतील. दादा अँड कंपनी बाबे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल ती अक्कलकोट ग्रुप. दादा अँड कंपनी वावे टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. अक्कलकोट ग्रुप टीमचा कॅप्टन. चला आपण टॉस करतो आहोत. चला या संदेश प्रेक्षक खेळाडू कक्षामध्ये चला आपण योगेश सरकार किनेश्वर आपण बसा. बाकीचे प्रेक्षक चला बाजूला व्हा. थोडस खेळाडू कक्ष खाली करा. संघ मालक आणि खेळाडू बसतील. कृपया विनंती असेल मॅच चालू होणार नाही. योगेश सरकार किनेश्वर विजय तळेकर खेळाडूंना तिथं बसू द्या. खेळाडू कक्ष खाली करायला सांगा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करणार आहे की आपण टॉस या ठिकाणी करतोय. तर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय दिनेश पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला. या आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल व्यासपीठावरती या. दिनेश पाटील साहेब आपला मित्रपरिवाराला घेऊन व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. या विनायकजी दीक्षित साहेब आपण टॉस करूया या मॅचचा. पोलादपूर नगर पंचायतीचे नगरसेवक अभिमेता या आपण टॉस करूया. विनायकजी दीक्षित आपण देखील या. टॉस केला जाईल या ठिकाणी. अभिमेता एका साईडला दादा अँड कंपनी वावे तर एका साईडला अक्कलकोट ग्रुप. आपण एअरटेल नाही पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आणि ऐतिहासिक पोलादपूर. कॉल कोण करते. दादा अँड कंपनी वावे पोलादपूर तालुका प्रीमियर लीग कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय
दादा अँड कंपनी. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर बॅटिंगसाठी अक्कलकोट ग्रुप नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये हा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र विश्वनाथ आगोंडे आपण कुठे असेल तर नक्की लवकर संपर्क करा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकाल. जयजी भोसले सर यांचा धन्यवाद. या आपण सेकंड इनिंगकडे वळतो आहोत. पूर्वार्धामध्ये केवळ 54 बनल्यात, 53 बनल्यात, 54 बनल्यात, 55चं टार्गेट आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल वेगवान अजिंक्य पवार गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. चेक. तर या ठिकाणी दिनेश पाटील यांनी त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित झाला. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मी विनंती करेल व्यासपीठावरती. आणि संभाजी गोळे साहेब आपण देखील उपस्थित राहिलात. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्वराज आणि रोहन बुटे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. विनायकजी दीक्षित साहेब यांना तुम्ही पाहत आहे सध्या दगडीला क्रिकेटला एन्जॉय करत असताना. हाफ ट्रॅकर अपिश होता, कट केला होता. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाहीये या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर मैदानावरती धावफलकावरती इथे सध्याच्या घडीला एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते आहे. आघाडीची जोडीने सुरुवात चांगली केली आहे. 0 वरून एक सिंगल आली. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला केला, इनसाइड आउट खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती आलाय चौकार. खरं तर या संघाने 113 धावा पहिल्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. तो संघाने जिथे 54 बनवल्यात. आणि यावेळेचा बॉल ऑन साइडला रोहन बुर्टेच्या बॅटमधून षटकार. युवा सेना शहर अध्यक्ष प्रसाद मोरे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. ज्या मान्यवरांची नावं घेतो आम्ही आपण कृपया करून व्यासपीठावरती यायचंय. प्रसाद मोरे या आपण व्यासपीठावरती. प्रेक्षक जे बसलेत ना जय सर बाउंड्रीच्या लाईनवरती पडद्यावरती बसलेत वाटतं. कृपया त्यांना कळकळीची विनंती करा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. फलंदाज बाद होतोय. लोअर फुट बॉल वरती ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये धक्का क्रमांक पहिला इथे बाद झालाय. प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधन कदाचित हनुमान नगरच असेल. कृपया ती सीमारेषा आहे आणि त्या सीमारेषेच्या बाहेर तुम्ही बसला आहात. यदा कदाचित खेळाडू तिथे धावत तुमच्यापर्यंत आला आणि कोणती इजा होऊ नये त्याकरिता पडद्याच्या बाहेर बसा. सर्वांचं लक्ष वेधन मी.
मार्कमध्ये दाखल होतोय. वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणले जाणारे रफ्तारचे राजा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. अनिकेत दाखल होत असताना पाहायला मिळतो. अनिकेत पवार 11 धावा धावफलकावरती आहेत. 11-1. नेल्सन आकडा ज्या वेळेला स्कोर कार्ड वरती येतो ना त्या वेळेला आपण अनेक काहीतरी विपरीत घडताना पाहायला मिळालंय. संभाजी गोळे आणि दिनेशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करतो आहोत. थोडस मागे बसा, सर्वांना कळकळीची विनंती आहे. डगआउट्स आहेत पहा, बॅटिंग करणारी टीम डगआउट्स आहेत आपल्याला. आणि मॅच जर का थांबली ना तर मॅचचा मोमेंटम तुटतो. शैलेजी चिकणे आपल्या माहितीसाठी. पुढचा बॉल खोला टाकला, समोरच्या दिशेने केला, लॉंग ऑनला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रेट केलाय, डाऊन द ग्राउंड, चौकार. घडीला चौकाराच्या बरोबरीने 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. चौकार आला डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, जिथे आपण सध्या घडीला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात ते आकाश कोळी. यावेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. प्रिंट ऑफ सायलेन्स. आज झेल व्हायला हवा होता. प्रत्येकाच्या मुखामधून आवाज निघाला. किंबहुना हा झेल नव्हता तर हा सामनाच होता. झेल सोडलाय, जीवदान दिलंय. तर या ठिकाणी आराध्या अर्णव 11 संघाचे संघमालक पुढच्या वर्षीचा PTPL पर्व 5चा जे संघमालक प्रशांत आंबराडे आणि विलास सिंगवले आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. प्रशांत आंबराडे आणि विलास सिंगवले आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 16 धावा धावफलकावरती आहे. झेल निसटलाय. पुढचा बॉल खोलातला वाईड यॉर्कर, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशजी केसरकर आणि अक्षयजी बुटाला यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 ऑन दी बोर्ड. डी मोरे यांच्या माध्यमातून स्वराजच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात आला. व्हाईट बॉल. फिल्डिंग टीमने लगेच चॅलेंज केलं, कारण अनिकेतने जसा बॉल वाईड आला ना तसा लगेच चॅलेंज केलं होतं डिसिजनला. प्रत्येक एक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक एक धाव महत्वाची आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, कायम ठेवायचं आहे. तर एक धावेने तुम्हाला पुढे सरकावा लागेल. थेंबे थेंबे तळे साचे. मैदानावरती धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण जिथे 17 धावा धावफलकावरती पाहत आहोत. 17 रन्स ऑन दी बोर्ड. मेहनत करने वालों को उतना ही मिलता है जितने सफलता पाने वाले छोड़ देते. मेहनत तुम्हाला करणं गरजेचं राहणार आहे, कारण यशाचं उंच शिखर गाठण्यासाठी काही ना काहीतरी मागे सोडावं लागतं, परंतु त्यासाठी प्रथमतः मेहनत करावी लागेल. या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला घाम गाळावा लागणार आहे. पहा या षटकातले अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. एकत्रित का आलात? क्षेत्ररक्षण सजून घ्या. व्हाईट बॉल आहे. सेलिब्रेशन करण्याची वेळ नव्हती ही एकत्र येण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण वारंवार आपण एकत्रित येऊ नका. तिथून पुढे बॉल टाकण्यासाठी बॉलरला चालावं लागतं आणि प्रत्येक बाउंड्री लाईन वरती जाईपर्यंत वेळ जातो. आकाश कोळी यांनाच मला वाटतं येऊन जाईपर्यंत 1.5 मिनिटाचा वेळ लागत असेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा जिथे वेध घेतला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो अनिकेत. आता मात्र एक आशेचा किरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे, कारण त्याने विकेट घेण्यासाठी प्रयत्न तर केले, परंतु अजिंक्य पवार याच्या हातामधून झेल निसटला
आज त्याच्या बाजूने नशिबाने कौल दिलेला नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये तो प्रयत्न करतोय जरूर, परंतु त्याला नशिबाने साथ दिलेली नाही. धावफलकावरती सध्या दगडीला 17 आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अनिकेत पवार पुढचा बॉल यावेळेला देखील पुढे सासावलंय. अपील तर करण्यात आली आहे, परंतु घडलं तरी काय, दोन्ही गाड्या एका रुळावरती अपघात अटळ आहे. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. स्कोर कार्डवरती 17 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. विकेट गमावली आहे जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना. शुभम पवार 4 बॉल फेस केले, एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाही. बॅटला बॉल स्पर्श झाला नव्हता, अर्थात त्या कारणास्तव धाव देखील आलेली नव्हती. विनय तळेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वराज आडवा बॅटने ऑन साईडला खेळतात. डीप मध्ये सूरज ज्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतो. इथे एक धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट होते की काय. प्रथम दर्शनी असं तर वाटलं ही धाव कंप्लीट झाली आहे, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. सूरज या नावाच्या खेळाडूंचा खेळ या PTPL मध्ये तितकासा चांगला झालाय की नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये या सूरजने फेकी केली जिथे रन्स एक कंप्लीट झाले. दुहेरीसाठी DRS चा कॉल करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला. दुहेरी धाव इथे अर्जित झाली आहे की नाही त्याची शहानिशा इथे निश्चित होईल. रन्स कंप्लीट, धाव मिळतील त्या 2. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सर मगाशी मंगेश सरांची कन्या आली होती आणि आता सुपुत्र देखील दाखल झालेत. लेदर बॉल क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मंगेशजी बेलोसे साहेब यांचे सुपुत्र स्वतः या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहत आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेशजी बेलोसे साहेब यांचं प्रमुख योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि प्रमुख सहकार्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. साई समर्थ सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसचे प्रोप रायटर मंगेशजी बेलोसे साहेब, प्रसिद्ध मराठी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अजिंक्य पवार गोलंदाजी मार्कवरती, लोड फुल टॉस, चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना विनय तळेकरने ठोकलाय षटकार. आज झालं तर झालं काय, कारण त्याची बॅटिंग चालली नाही. व्हेरी फर्स्ट बॉल तो बाद झाला. बॉलिंग मध्ये त्याने रन्स खर्च केल्यात. आज खरं तर भानावरती राहून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. त्याने कॅच सोडली, त्याने धावा दिल्या, त्याने बॅटिंग केलेली नाहीये आणि इथे नो बॉल हाता आलाय, त्यावरती षटकार आलाय. संघाची धावसंख्या 26. यावेळेचा वेगवान चेंडू डेटला हिट केलं. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला, जणू काय आपटी बारच टाकला मैदानाच्या आतमध्ये आणि तो यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. अजिंक्य पवारला अगदी भान न हरपता मैदानाच्या आतमध्ये आपण चांगल्या दर्जाचा कामकाज करणं गरजेचं राहील. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आवश्यक आहे. त्याच्या माध्यमातून पुढचा बॉल स्विचित करण्याचा प्रयत्न. इतक्या वेगासमोर तुम्ही असे स्ट्रोक अटेम्प्ट करू शकत नाही, कारण अजिंक्य पवार हा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याच्याकडे वेग प्रचंड आहे. एखादा बॉल त्याने चुकीचा टाकला तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही असे स्ट्रोक अटेम्प्ट करणं हे संघासाठी अंगलट येईल. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण 26 पाहतोय. तिथे 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. विनय तळेकर बॅटिंग करतोय.
महत्वाची त्याची बॅटिंग, महत्वाचा त्याचा खेळ, धावा गोळा करण्यासाठी तोही जाणला जातो. बॉलिंग चांगली केली होती त्याने यावेळेला देखील. आणखीन एक पूल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल षटकार. आतमध्ये जे काही घडतंय ना हे पाहता भीती केवळ एकाच गोष्टीची वाटते, कोण जिंकेल कोण हारेल त्याची नाही. परंतु विनय तळेकरच्या बॅटमधून षटकार आला तर अतुल तळेकर उठून सेलिब्रेशन करणार नाही ना, त्याची थोडीशी भीती जास्तीची वाटते, कारण बंधू आहे. सर नक्कीच पूर्ण मला वाटतं योगेश सरकार किनेश्वर खेळतोय, परंतु निवे गावचे सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक या ठिकाणी आणि कापडेकर पूर्ण अख्खं या मैदानात दाखल झाले, कारण की विनय तळेकरची बॅटिंग बघायची आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. 21 बॉल आणि 23 ची गरज, कारण विनयने झेल टिपला होता ना त्यावेळेला अतुल उठून सेलिब्रेशन करत होता अजिंक्य पवारचा. पुढचा बॉल उजव्या बाहेर, जो दिशाहीन राहिलाय. आज कुठेतरी पंचांग पाहिलाच नव्हता की काय या गोलंदाजाने, आज दिवसच त्याचा चांगला नाही आहे. प्रत्येकाची वेळ येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. म्हणून मी म्हणतो ना की तलावामध्ये, एखाद्या तलावामध्ये आणि डबक्यामध्ये असणारे मासे ज्यावेळेला पाणी असतो ना त्यावेळेला त्या किडेना खातात, आणि पाणी जसं आटतं तसं किडे माशांना खातात. वेळ प्रत्येकाची येते. बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, फलंदाज विनय तळेकर बाद. नाही आहे. प्रेक्षकांची गर्दी भरपूर झाली आहे. प्रत्येक गावातून खेळाडू आलाय, प्रत्येक गावातून प्रेक्षक दाखल झालेत ही स्पर्धा पाहण्यासाठी, कारण त्यांच्या गावची मॅच आहे म्हणून सर्वच प्रेक्षक दाखल झालेत. परंतु व्यासपीठावरती आपण अख्खं शिवाजीनगरला देखील पाहतोय. छत्रपती शिवाजीनगरचे सर्वच प्रेक्षक, क्रिकेटचे चाहते, त्यांना आपण व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेट्टी यांचा मित्रपरिवार आपल्याला व्यासपीठावरती, तसेच मंगेश बेलोस यांचा कापडेखुर्द संघ, कापडेखुर्द अख्खं रुपेशदादा असतील, संपूर्ण कापडेखुर्द आणि कापडे विभाग अख्खं या ठिकाणी आले. यस अंपायर. संदीप कदम. 20 चेंडू आणि 22 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. निलेजी कोळसकर साहेब यांचे विशेष आभार आम्ही मानू या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक, ज्यांचे विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मानतो आहोत. ही स्पर्धा या मानाची आणि सन्मानाची पुढे घेऊन येण्यामध्ये ज्यांचा हातभार आणि ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामध्ये आदरणीय मंगेजी बेलोसे साहेब, यंगस्टार पोलादपूरचे सर्वेसर्वा यांचे विशेष आभार. शीशा प्रवीण अनबुले यांचे विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मानतो आहोत. रोख रक्कम 5,555 रुपये या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून लाभल्यात. त्याच वेळेला जिथे मंगेजी बेलोसे साहेब, त्याच वेळेला विनायकजी दीक्षित साहेब, नगरसेवक पोलादपूर संदीपजी कदम साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. विक्रमजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांक, पंचम आणि षष्टम प्रत्येकी 44,000 रुपये. सुरेंद्र अण्णा चव्हाण यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. राजेशदादा सकपा साहेब यांच्या माध्यमातून पंचम क्रमांकाचं पारितोषिक. स्टार HFL पुणे ज्यांच्या माध्यमातून आपण षष्टम क्रमांकाचं पारितोषिक पाहत आहोत. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी वरुणजी शहा यांचं देखील आगमन झालं होतं. त्यांच्या माध्यमातून षष्टम क्रमांकाचं पारितोषिक आहे. त्यांचे विशेष आभार.
सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. 20 बॉल आणि 22ची आवश्यकता. 20 चेंडू आणि 22 धावा. 4 बॉलसाठी या षटकातील खेळ संपला आहे, परंतु खर्चिक साबित राहिला गोलंदाज अजिंक्य पवार. पहिल्या षटकामध्ये 11, या षटकामध्ये 14 धावा त्याने खर्च केला. रन्स आपल्याकडे नाही आहेत, धावा आपल्याकडे साठी तितक्याशा मोठ्या नाही आहेत. यावेळेचा बॉल देखील आल्या अजिंक्य पवार वरती वार, हल्ला चढवलाय, ठोकलाय षटकार. किरण पवार जो म्हणजे केतन पवार यांचे बंधू. क्या बात है. पवार जिनका बल्ला है तलवार बाजी में लाता है, पलटवार करारा होता है हर प्रहार, उनका नाम है किरण पवार. त्याने षटकार ठोकला, ऑन साइडला षटकार आला त्याच्या बॅटमधून. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे एक बाब असे मनाला वाटते ना की जिथे केतन पवार याचं प्रदर्शन चांगलं व्हावं, कारण या खेळपट्टीवरती सर्वाधिक जास्त घाम त्याने गाळलाय. संदीपजी कदम सर यांच्या नंतर सर्वाधिक जास्त घाम त्याने या मैदानाला गाळलेला आहे आणि त्याचा खेळ चांगला व्हावा यासाठी आपण अपेक्षा करू. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ फलकावरती 39, 39 ऑन दी बोर्ड. येणारे 19 बॉल आणि 16ची गरज आहे. 19 चेंडू आणि 16 धावा. खोलातला चेंडू उजव्यासीच्या बाहेर. 18 बॉल 16ची गरज असणारी मॅच इथे मात्र पाहायला मिळेल. अजिंक्य पवार तितकासा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल आलाय. येणारे 18 बॉल 16ची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. एक शॉर्ट ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. आणि 16ची गरज. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत पुन्हा एकदा बॅटिंग साठी दाखल होत, जिथे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोहन कदमला मी पाहिलं ना की मला खरं तर ओंकार गाडगेचे ते शब्द आठवतात, परंतु त्या शब्दाची पूर्तता झाली नाही या स्पर्धेच्या माध्यमातून, ही वेगळी गोष्ट आहे. मंगेजी बेलोसे साहेब यांच्या मालकीचा संघ ज्या ज्या वेळेला खेळेल त्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी रोहन कदम येईल त्यावेळेला माझा छकुला हे गीत वाजायला हवं असं ओंकार गाडगे सतत म्हणत होता. स्कोर कार्ड वरती धावा त्या सध्या घडीला 39. या मॅच कडे वळूयात. 18 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 16ची. पुढचा बॉल खोला टाकला, बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे, रन्स आलेले नाही आहे. डॉट बॉल. 17 चेंडू आणि 16ची गरज. 17 चेंडू आणि 16ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिलेली पाहायला मिळते. सामना बनेल का? विकेट घेतल्या तरच सामना बनतो, कारण क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात ना तिथे धावा थांबतात, कारण नवीन येणारा बॅटर तो जोखीम जास्तीची घेऊ शकत नाही. नवीन येणाऱ्या बॅटरवरती आपण दडपण टाकू शकतो, आणि ज्या संघाकडे विकेट कमी ना त्यांची मोठे स्ट्रोक खेळण्याची आणि जोखीम घेण्याची क्षमता कमी असते. त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवाव्या लागतील. हलक्या हाताने संयमाने ऑन साइडला पुश रहो आणि खुश रहो अशा स्वरूपाचा क्रिकेट इथे पाहायला मिळाला. स्वराजच्या बॅटमधून एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 40. विजयासाठी येणारे 16 बॉल आणि 15ची गरज. 16 चेंडू आणि 15ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. समीकरण तितकीशी जड नाही आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक प्रेडिक्शन फेल आहेत. असाच क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. बाकी ते करणे हे केवळ स्वप्नरंजक आहेत, आनंददायी आहेत, उत्साह वाढवतात, या पलीकडे काही नाही. जास्तीची वेळ आपण खर्च करता हा क्षेत्ररक्षण करणारा संघ आम्ही आपलं लक्ष वेधतोय. उद्या पहा ठीक 5 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड व्हायला हवा.
कारण 6 सामन्यात आणि आपल्याला 10:30च्या आतमध्ये सर्व उरकून 11 पर्यंत जर आपल्याला बक्षीस वितरण जर का आपण केलं तर मला वाटतं सर्वजण आपापल्या गावामध्ये जाऊन सेलिब्रेशन करू शकतील. त्याकरिता उद्या ठीक 5 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होणं अपेक्षित राहील. चला, या मॅच मध्ये मला वाटतं सर्वाधिक जास्त वेळ घेतला पीटीपीएलच्या या सत्रामध्ये. या चौथ्या पर्वामध्ये ही मॅच जी आहे ती सर्वाधिक जास्तीचा वेळ खर्च झालाय. ज्या ज्या गावाचे संघ खेळतात या स्पर्धेमध्ये उद्या सुपर 6 मध्ये दाखल होती आणि ही जी ट्रॉफी आहे ना पीटीपीएलची जी त्या प्रत्येकाला आपल्या गावामध्ये न्यायची असते, गावच्या देवळामध्ये न्यायची असते, आपल्या गावच्या घरामध्ये न्यायची असते. त्याकरिता उद्या 11 पर्यंत आपण संपूर्ण शेड्यूल जे आहे ना ते संपवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून लोकही जागे असतील आणि आपापल्या घरी जाऊन आपण सेलिब्रेशन करू शकता. त्याकरिता उद्या 5 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड व्हायला हवा. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, वेगाने बॉल पाहायला मिळालाय, डॉट बॉल आलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू येत असताना संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहेत. वेळेचं महत्व खरं तर अभिजी मेहता यांना चांगलं ठाऊक आहे आणि त्यांनी या मॅच बाबत हेरलंय. कारण एक एक रुपये आणि एक एक मिनिट मेहता साहेबांना नेहमी चांगला ठाऊक. खोलातला बॉल ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल इथून प्राप्त होईल निश्चितच. एकेरी धाव आली आहे, दुहेरीचा प्रयत्न. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चुरस निर्माण होऊ शकते. अनिकेत आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण प्रथमेश यांच्यामधली ही जुगलबंदी पाहिली ना तर खरं तर या मॅचला बनवण्याचा प्रयत्न झाल्यात. येणारे 14 बॉल 14ची गरज, 14 चेंडू आणि 14 धावा. अनिकेत गोलंदाजी करतोय, एक एक बॉल त्याच्यासाठी महत्वाचा आहे. एक एक पाऊल त्याने पुढे टाकत असताना जणू काय आपण पाहिलं ना तर पाऊल पुढे टाकत असताना सर्व बाबींचा इथे विचार करून त्याने प्रत्येक पाऊल पुढे टाकलं. आणखीन एक डॉट बॉल, 13 चेंडू आणि 14ची गरज, 13 चेंडू आणि 14 धावा. एक एक धाव तुम्हाला इथे लढवायला भाग पडेल. एक एक धाव किती महत्वाचे असते ना ते न्यूझीलंड संघाला जाऊन विचारा. कारण इंग्लंडच्या अगेन्स्ट विश्वचषकाची फायनल खेळली, 2 वेळेला मॅच टाय झाली आणि इंग्लंड संघ जिंकला कशाच्या आधारावरती तर चौकाराच्या आधारावरती. अर्थात सामना 2 वेळेला टाय झाला होता. एक एक धाव महत्वाची राहते. यावेळेला अक्षा कबरला केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक धक्का क्रमांक 4 स्वराज बाद. बॉल 14ची गरज, सामना बनेल, समीकरण बदलू लागल्यात. क्रिकेटचा खेळ चित्त थरारक लढत अनुभवायला मिळते. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल, परमेश्वराला देणं भाग पडेल. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
चौकार आलाय स्क्रीनवरती, तुम्ही प्रेक्षक वर्गाला पाहताय सध्या तकडेला ही गर्दी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. गर्दी प्रेक्षक वर्गाची गर्दी निश्चितच आज या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि अगदी समोरच्या बाजूला हे प्रेक्षक वर्ग उभे आहेत, अगदी गेट वरती त्यांना तुम्ही पाहत होता. आज निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून तर खऱ्या अर्थानं प्रमुख सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आपण पाहिलंय. स्कोरकार्डवरती धावा सध्या घडीला आहेत त्या 45. येणारे 11 बॉल आणि 10ची गरज. 11 चेंडू आणि 10 धावा. अकरा बॉल आणि 10ची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलल्यात. रन बॉल इक्वेशन इथे पाहायला मिळते. 10 बॉल 10ची गरज. 10 चेंडू आणि 10 धावा. या मॅचची सिच्युएशन अशी आहे की 45ला 4 फलंदाज बाद झाल्यात. येणारे 10 बॉल आणि 10ची गरज. 10 बॉल आणि 10ची आवश्यकता. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लगातारचा चेंडू निर्धावालाय. निहालने या मॅच मध्ये रंग भरायला सुरुवात केली आहे. त्याने आपलं दमखम दाखवायला सुरुवात केली आहे. आपणही हार मानायला तयार नाही आहोत, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण ही लढवई या वृत्तीने उतरलोय. जिंकणं प्रत्येकाला पसंत असतं, हार कदापिही कोणाला मान्य नसते आणि हा खेळाडू देखील तितकासा लढवई आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. पहिला सामना ज्याच खेळाडूने जिंकून दिला होता संघाला, तोच गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये निहाल. येणारे समीकरण बदललेत. 9 बॉल 10ची गरज. 9 चेंडू आणि 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 9 बॉल आणि 10ची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने निहाल. शफल झाल्यात. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 5वा. फलंदाज किरण पवार बॅक टू द पॅव्हेलियन. सुपर डुपर हिट झाली. संदीपजी कदम सर यांच्या पाठीमागे जे काय पोलादपूरकर उभे राहिले, हे स्वप्न एक देखणं पाहिलं गेलं आणि दक्षिण रायगडाच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण हा सुपर डुपर थरार अनुभवतो आहोत. येणारे चेंडू शेष राहिलेत ते या मॅच मध्ये एकंदरीत 8 बॉल मध्ये विजयासाठी 10ची गरज. 8 चेंडू आणि 10 धावा. पुढचे 2 बॉल महत्वाचे राहणार आहेत. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देखकर आसमान के. हा खेळाडू घाबरत नाहीये. नीडर अंदाजामध्ये गोलंदाजी केली. हा व्हाईट बॉल. स्कोरकार्ड वरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय 46. 5 फलंदाज बाद. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते येणारे आपण पाहतो 8 बॉल आणि 9ची गरज. 8 चेंडू आणि 9 धावा. संदीपजी कदम सर असतील, मंगेशजी बेलोसे साहेब असतील, त्याच वेळेला विनायकजी दीक्षित साहेब असतील, छोटूजी दीक्षित जिथे छोटूजी दीक्षित साहेब असतील आणि त्याच वेळेला सिद्धेजी सेठ साहेब यांच्या माध्यमातून एक सर्वाधिक मोठं यंगस्टारने पाहिलं स्वप्न ते आज सत्यात उतरलंय. हे स्वप्न सत्यात उतरलं आणि ते अंमलात देखील आणलंय. यावेळेला देखील ड्रायव्हिंग लेनवरती ऍक्शन रिप्ले. वेगाने टाकला बॉल. डॉट बॉल आलाय.
अजूनही 9ची आवश्यकता आहे. 7 बॉलचा केशेस, 7 चेंडू आणि 9 धावा. कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सामना रंगात आलाय, रंगात आली ही मॅच. समीकरण बदलू लागली आहेत. पहा, खरं तर प्रत्येकाच्या हृदयाची आता मात्र धडकणे वाढू लागली आहेत, कारण ही मॅच बनली आहे, सामना बनला, चित्तथरारक लढत. अगदी आपण पाहिलं ना, करो अथवा मरोच्या स्थितीमध्ये असणारा हा सामना अगदी चित्तथरारक पाहायला मिळतोय. योगेश सरकार किनेश्वर आणि त्याच्या अगेन्स्ट जे मात्र जय हनुमान नगर वॉरियर्स पोलादपूर या टीमला आपण पाहत आहोत. हे वॉरियर आहेत आणि वॉरियर सारखेच लढले आहेत आज मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 9ची गरज, 7 चेंडू आणि 9 धावा. या PTPL ने 3 षटकं अशी पाहिली. यावेळेचा बॉल ऑन साइडला फेकून दिला, रडार मध्ये स्लॉट मध्ये आला आणि षटकार देखील. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी केवळ 3ची आवश्यकता आहे. येणारे बॉल राहिले ते शेष 6 बॉल मध्ये 3ची आवश्यकता. प्रत्येकाचंच कौतुक करावं तितकंच कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण आपण दिलेली जिम्मेदारी जबाबदारी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाने चांगल्या दर्जाची पार पाडलेली पाहायला मिळाली. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले 6 बॉल मध्ये 3ची आवश्यकता. सामना जर का बरोबरीत आला तर तो सुपर ओव्हर मध्ये जात असताना पाहायला मिळेल. या PTPL 2025 मध्ये या 4थ्या पर्वामध्ये एकही सुपर ओव्हर पाहायला मिळालेले नाहीये. सुपर ओव्हरचा थरार मात्र पाहायला मिळेल. मुन्नाबाई यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. पोलादपूर नगरीचा चविष्ट असा वडापाव स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय ते आपण पाहत आहोत सूरज निकम यांना. येणारे चेंडू राहिले ते 5 बॉल आणि 3ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 3 धावा. 5 चेंडू आणि 3ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅटर गुलजारला आपण स्ट्रायक एंडवरती पाहत आहोत. खरं तर अशा दर्जाचा स्ट्रोक खेळण्यासाठी तो इथे कोणती आवश्यकता होती का त्याची चर्चा करण्यात येईल. बॉल राहिले ते 5 मध्ये 3ची गरज. खाली ठेवला होता क्षेत्ररक्षक, दूर आहे, गॅप मोठा आहे, रन्स मिळेल. 1 धाव कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट होतीये. 2 धावा. समीकरण बदललेत. आता मॅच मात्र आपण पाहतोय ना तर अगदी स्कोर लेवल झालाय. येणारे 4 बॉल आणि 1ची गरज. 4 बॉल आणि 1ची आवश्यकता या सामन्यामध्ये विजयासाठी. चार बॉल आणि 1ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. समीकरण बदलली आहेत जरूर, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का? आडवा बॅटने मॅच फिनिश. सामना संपवलाय. षटकार ठोकत असताना ही मॅच गुलजारने संपवली.